नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बरेच जण काय करत आहेत, प्रत्येक व्हिडिओ मी टाकल्याच्या नंतर आता त्याला व्ह्यू जवळपास 2-2.5 हजार येतात, बरोबर की नाही. परंतु आपलं ऍप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. त्यामुळे मी परत परत तुम्हाला तेच सांगत आहे की आपलं जे काही ऍप आहे ते प्ले स्टोअर वर अवेलेबल आहे आणि तुम्ही ते प्ले स्टोअर वर जाऊन काय करायचं, डाउनलोड करायचं. खास करून आता समजा कसं आहे, आपला लोगो वगैरे तर लक्षात ठेवाच, बरोबर की नाही. नाव टाकल्यावर जर लोगो येत असेल तर डायरेक्टली तुम्ही त्याच्यावर टच करून ते डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्ही नाव टाकून सर्च करत असाल तर त्या ठिकाणी काय टाकायचं, तर साधना अकॅडमी स्पेस मधात थोडी जागा सोडून म्हणजे एक स्पेस देऊन नंतर 1.0 टाकायला पण विसरायचं नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कारण कसं आहे माहिती का, हे जसं मी आता तुम्हाला वाटत असेल की मॅडम आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात, परंतु याच्यात तुमचा सुद्धा फायदा आहे. तर कसा फायदा आहे माहितीये का, बाकीच्यांपेक्षा टेस्ट सिरीज असो किंवा बॅच असो, ह्या आपल्या कधी सुद्धा काय असणार आहे, कमीच किमतीमध्ये असणार आहेत. त्यासाठी जोपर्यंत तुमची टीईटी निघत नाही तोपर्यंत तुमच्या मोबाईलमध्ये आपलं ऍप असणं फार गरजेचं आहे. कारण की सध्या जरी तुम्हाला सगळ्या बॅच अवेलेबल नसल्या तरी निश्चितच येत्या म्हणजे पुढच्या काळामध्ये काय असणार आहेत, सगळ्या विषयाच्या बॅच अवेलेबल असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही टीचिंग वगैरे तर पाहिलेली आहेच, त्यामुळे काही ते वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. आणि प्रत्येक विषयाच्या बॅच आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत. त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये जोपर्यंत तुम्ही टीईटी पास होत नाही तोपर्यंत तुमच्याकडं हे ऍप असणं बंधनकारक आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या कामाला लागूया. त्याचबरोबर आपल्याकडे ह्या टेस्ट सिरीज वगैरे अवेलेबल आहेत, ज्यांचा की अभ्यास झालेला आहे. आता आपण नेमके कुठं आहोत हे चेक करण्यासाठी किंवा क्रॉस चेक करण्यासाठी काय तर ह्या टेस्ट सिरीज वगैरे घेऊ शकतात आणि अगदी माफक दरात आहेत. कशाचीही किंमत अति लावलेली नाहीये. एकंदरीत तुम्हाला सांगते, मेहनतीला सुद्धा परवडणार नाही अशा पद्धतीच्या किमती आपण ठेवलेल्या आहेत. चला तर मग आता आपण काय करत आहोत, तर सामाजिक शास्त्र या विषयाचं अनालिसिस करत आहोत. खास करून अनालिसिस असं असणार आहे की काही बघा संदिग्ध प्रश्न आहेत. मी काय म्हणत आहे, जे माहिती आहे तेच सांगण्यात काय अर्थ नाही, परंतु आता सगळ्याला सगळे प्रश्न तर काही नवीन नसणार आहेत. काही काही प्रश्न असेही असतील की जे तुमच्या फार ओळखीचे आहेत किंवा सोपे आहेत. मी आधीच सगळं क्लिअर करत आहे, परंतु असे काही प्रश्न आहेत जे की मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की अगोदर वेगळं उत्तर दिलं त्याच्यानंतर त्याचं वेगळंच उत्तर मांडण्यात आलेलं आहे. असे प्रश्न मी या ठिकाणी घेऊन आलेले आहे. चला वेळ वाया न घालवता आपण लागलीच आपल्या प्रश्नांना हात घालूया. तर बघा मग आता पहिलाच प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. काही नवे आणि काही जुने अशा प्रश्नांची ताळमेळ घालून, त्याचबरोबर बऱ्याच जणाला वाटतं ह्याचं हे उत्तर येतं, त्याचं ते उत्तर येतं, असे प्रश्न एकंदरीत वादातले प्रश्न या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे. बघा प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी योग्य जोड्या ओळखा. तर इथं जोड्या कशाच्या आहेत माहितीये का, भारताच्या दिशा आणि त्याच्या शेजारील देश किंवा महासागर सागर यांच्या काय आहेत, तर जोड्या आहेत. मग आपल्याला पाहिजे कशी जोडी, तर या ठिकाणी आपल्याला योग्य जोडी पाहिजे आहे. तर बघा मग आता मला सांगा, इथं पहिल्यांदाच दिलेला आहे पूर्व अरबी समुद्र आहे का, भारताच्या पूर्वेला अरबी समुद्र आहे का, मान्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही ना, नाहीच ना. त्यानंतर बघा उत्तरेला हिंदी महासागर आहे का, नाही. कुठे मग, तर दक्षिणेला आहे हिंदी महासागर, त्यामुळे हे पण चुकलं. आणि अरबी समुद्र कुठे कुठे पश्चिमेला आहे ना. मी तुम्हाला दाखवते, चित्राच्या साह्यानं मुद्दाम घेऊन आलेले आहे. म्हणतात ना की ज्ञान हे माणसाला डोळ्यानं 83% होतं, त्यामुळं तुम्हाला चित्ररूपाने घेऊन आलेली आहे. कारण की कसं आहे माहितीये का, परिषदेने बऱ्याच प्रश्नाला असं केलंय, पहिल्या आन्सर की देताना वेगळं उत्तर मांडलं, दुसरी आन्सर की आली तेव्हा दुसरंच उत्तर मांडलं. त्यासाठी थोडं वाद निर्माण आहे काही प्रश्नांचा. त्यानंतर बघा पश्चिमेला काय आहे, बंगालचा उपसागर. पश्चिमेला आहे का, नाही ना, पूर्वेला आहे की. बंगालचा उपसागर सगळ्यांना माहितीये पूर्वेला आहे. त्यामुळे एकंदरीत आता 3 जोड्या चुकलेल्या आहेत, तर चौथी काय बरोबरच असणार आहे.
कारण याच्यात योग्य पाहिजे ना आपल्याला, एक तर योग्य असणारच आहे. बघा दक्षिणेला काय आहे, हिंदी महासागर. अगदी बरोबर आहे, हे काय आहे तर योग्य आहे. पाठीमागच एक प्रश्न होता की श्रीलंका नेमका म्हणजे भारताच्या दक्षिण दिशेला असलेला, तर त्यांना ऑलरेडी प्रश्नातच लिहिलेलं होतं की भारताच्या आग्नेय दिशेला कोणता देश आहे, आणि त्या ठिकाणी उत्तर मानण्यात आलं होतं श्रीलंका. याच्यामध्ये माझा काहीही दोष नाहीये, परंतु आज मी तुम्हाला काय करणार आहे तर दाखल्यानिशी म्हणजे पुराव्यानिशी इथं सिद्ध करणार आहे की श्रीलंका कोणत्या दिशेला आहे. तर एवढं तरी इथं सिद्ध झालं, योग्य जोडी आपल्याला मिळालेली आहे. आपण आता जाऊया मग पुढं. तर बघा हाच तो नकाशा आहे एकंदरीत की तुम्हाला दाखवायचा होता, जेणेकरून भारताच्या कोणत्या दिशेला कोणते देश आहेत ते एकदा काय करा, तुम्ही उघडा डोळे आणि बघा नीट. हा जो म्हणजे आता ही जी काही एक स्लाइड आहे की नाही, तर तुमचा 1 मार्क निश्चित करणारी स्लाइड आहे. 1 पण किंवा 2 पण मार्क निश्चित करणारी स्लाइड आहे. खास करून आपण गुगल सर्च करून ही माहिती सगळी काढलेली आहे. त्यामुळे बघा जरा व्यवस्थित. आता आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे काय आहे तर उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे, ही काय आहे तर पूर्व दिशा आहे, बरोबर की नाही. आणि ही आहे बघा पश्चिम दिशा. भलेही यांना दिलेलं असेल पण आपलं देणं काम आहे, आपलं सांगणं कर्तव्य आहे. तर बघा दक्षिणेला काय आहे, हिंदी महासागर आहे, बरोबर. आणि इथं दक्षिणेला श्रीलंका आहे ना हो, दिसते की नाही तुम्हाला. जर विचारलं की बाबा भारताच्या दक्षिणेला कोणता देश आहे तर सांगायचं मग श्रीलंका. कोणता महासागर आहे तर दक्षिण आहे. त्याच्यानंतर बघा पूर्वेला काय आहे, बंगालचा उपसागर आहे, बरोबर. देश विचारलं तर बांगलादेश आहे, म्यानमार आहे, है की नाही. त्यानंतर या मग इकडं पश्चिमेला, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, बरोबर की नाही. त्याच्यानंतर इकडे बघा उत्तर पश्चिम म्हणजे वायुव्य दिशेला, मी काय म्हणत आहे उत्तर पश्चिमेला काय आहे, इथं बघा इथं दिले उत्तर पश्चिम दिशा म्हणजेच वायुव्य. वायुव्येला काय आहे तर पाकिस्तान आहे, त्याच्यानंतर अफगाणिस्तान आहे, बरोबर की नाही. आणि उत्तर दिशेला इथं नेपाळ वगैरे चीन दाखवलेलं आहे, बरोबर. तर एकंदरीत जे जे देश वगैरे विचारले जातात ते तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या दाखवलेले आहेत. याला जरा एकदा डबल एकदा काय म्हणतात त्याला व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक याच्याकडे पहा. मी थोडं बाजूला सरकते. बघा एखादं म्हणजे स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्यायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि व्यवस्थितरित्या याचा अभ्यास करा. 1 मार्क काय आहे तर फिक्स आहे. चला तर जाऊया मग पुढे. बघा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर बघा जवळजवळ सगळ्यांना हे माहित असेल, परंतु काही जणांचं कसं होतंय कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ मध्ये थोडीशी जमलिंग होती, बरोबर आहे की नाही. तर एक तर आपल्याला माहिती की नाही न्याय मंडळ काय करतंय तर न्याय देण्याचं कार्य करतंय. न्याय मंडळाचं दुसरं कार्यच नाही ना, बरोबर की नाही. ऑप्शन मध्ये जे आहे त्याच्यापैकी योग्य उत्तर एक जरी तुम्हाला माहिती असेल तरी सुद्धा म्हणजे तुम्ही काय करू शकता जवळजवळ उत्तराच्या जाऊ शकता. मग बरोबर आहे का. आता न्याय मंडळ काय आहे तर ब आहे, म्हणजे तर तिसऱ्याचं ब. हे बघा इथं पण ब आहे आणि इथं पण ब आहे, बरोबर आहे का. त्यानंतर बघा कायदे मंडळ काय करतंय तर कायदे निर्मितीचं कार्य कोण करतंय, कायदे मंडळ करतंय, बरोबर आहे. तर पहिल्याचं क, हे बघा इथं क आहे इथं क आहे, परंतु हे तर ऑप्शन बाकीचे अगोदरच उडालेत ना, है की नाही. हे 2च ऑप्शन राहिले होते, बाकीचे सगळे उडाले होते. तर हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. बघा कार्यकारी मंडळ तर काय करतं कार्यकारी मंडळ प्रत्यक्ष म्हणजे कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचं कार्य हे कार्यकारी मंडळ करत असतं. अशा पद्धतीनं ह्या जोड्या फार महत्वाच्या आहेत. बऱ्याच वेळेस म्हणजे वन लाईनर किंवा चुकीचं विधान ओळखा म्हणून सुद्धा विचारले जाऊ शकतात. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, जे काही हे मंडळ आहेत या मंडळाचे कार्य आपल्याला लक्षात ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. बघा परत एकदा सांगते तुम्हाला, कायदे मंडळ हे काय करत असतं कायद्याची निर्मिती करत असतं. त्यानंतर कार्यकारी मंडळ काय करतं तर कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतं. आणि न्याय मंडळ हे न्याय देण्याचं कार्य करत असतं. म्हणजे या ठिकाणी आपली योग्य जोडी कोणती आहे किंवा ऑप्शन कोणता आहे तर पर्याय क्रमांक 2. जाऊया मग पुढे. आता बघा तीच माहिती सगळी मी इथं घेऊन आलेली आहे. कसे माहितीये का तुमचा असा विश्वास बसत नाही
त्यामुळं काही काही गोष्टी अशा तुम्हाला दाखवाव्याच लागतात, बरोबर की नाही? तसं तर मला प्रत्येकच ह्याचं कात्रण घेऊन यायचं आहे, परंतु कसं आहे माहितीये का, सगळ्या गोष्टी अशा अवेलेबल करण्यासाठी मग खूप वेळ जात आहे आणि परीक्षा आता तोंडावर आलेली आहे. त्यामुळे वेळ न वाया घालवता रोज एक तरी लेक्चर युट्यूबला एकंदरीत तुम्हाला मोफत द्यावं, या अनुषंगानं मी काय करत आहे, तर डेली लेक्चर घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा, जे काही कायदे मंडळ आहे की नाही, ते काय करतं, तर कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते. आलं का लक्षात? म्हणजे बघा, कायदे मंडळ हे कायद्याच्या निर्मितीचं कार्य करतं. त्यानंतर कार्यकारी मंडळ काय करतं, तर त्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतं आणि न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते. अशाच होत्या ना त्या जोड्या, बघा व्यवस्थित लावल्या आपण. तर या तीनही शाखांची कार्य आणि त्यांचे कार्यक्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा, तीनही शाखांचे परस्परामधील संबंध कोण ठरवतं, तर संविधान ठरवत असतं. हे संबंध कशा प्रकारचे असतात, यावरून शासन व्यवस्थेचे स्वरूप ठरते. कालच आपण कालच पाहिला का तो प्रश्न, की भारताची एकंदरीत म्हणजे शासन व्यवस्था कशी आहे, तर संसदीय शासन व्यवस्था आहे, बरोबर की नाही? नाही इथं नाही, ऍप्लिकेशनवर बघितलं होतं ते ब्राझील आणि भारतची तुलना करताना. तर ठीक आहे, परंतु लक्षात असू द्या, भारताची शासन व्यवस्था ही संसदीय पद्धतीची आहे. जाऊया मग पुढे. आता बघा, खाली दिलेल्या जोड्यांमधील चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तर इथं काय दिलंय माहितीये का, म्हणजे अगोदरचं नवं नाव आणि जुनं नाव यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. किल्ल्यांचे जे अगोदरचे नाव होते ते म्हणजे अगोदरचं जुनं नाव आणि नवं नाव यांच्या जोड्या आहेत. जसं की तोरणा किल्ला, याला नवीन नाव काय दिलं, तर प्रचंडगड हे नवीन नाव दिलं, म्हणजे ही योग्य जोडी आहे. त्यानंतर बघा, रायरीला रायगड हे नाव दिलं, हे पण योग्य जोडी आहे. गोरप्या डोंगर होता, त्याला काय दिलं, प्रतापगड हे नाव देण्यात आलं, ही पण योग्य जोडी आहे. परंतु मी काय म्हणत आहे, परंतु मुरमदेवचा जो काही मुरंब देवाचा जो काही किल्ला होता की नाही, त्याचं नाव काय होतं माहितीये का, तर राजगड असं नाव देण्यात आलं होतं त्याला. आणि हीच काय होती, तर स्वराज्याची पहिली राजधानी होती बघा, राजगड, बरोबर की नाही? आणि विशालगडाचं म्हणजे एकंदरीतच काय नाव होतं जुनं नाव, तर खेळणा. खेळणा किल्ल्याचंच नवीन नाव काय दिलं होतं, विशालगड. म्हणजे ही जोडी जी आहे की नाही बघा, तो चुकीची आहे. कारण विशालगड नव्हतं ना, मुरुमदेवाचा जो काही डोंगर होता, तर ते जेव्हा किल्ला बांधून झाला किंवा व्यवस्थितरित्या केला आणि त्याचं नवीन नाव काय दिलं शिवाजी महाराजांनी, तर राजगड दिलं आणि तीच स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून घोषित करण्यात आली होती. त्यानंतर तुम्हाला पुढे वाचल्याच्या नंतर लक्षात येईल की खेळणा किल्ल्याचं म्हणजे खेळणा किल्ला हे जुनं नाव आहे आणि त्याचंच नवं नाव विशालगड असं देण्यात आलं, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी शोधायची होती, ती आहे बघा पर्याय क्रमांक 2. तर इथं लिहूच का बरं, विशालगड हे काय आहे, तर खेळणा किल्ल्याचं नवं नाव आहे. आता हे प्रश्न मात्र सगळ्यांना माहितीये बघा, शिवराय औरंगजेब बादशहाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले, त्या दिवशी औरंगजेबचा 50वा वाढदिवस होता. कितवा होता, 50वा होता. परंतु आता सगळ्याला सगळे प्रश्न नवीन कसे येतील बरं, कुठला तरी एखादा प्रश्न असा असणारच आहे की जो तुम्ही पाहिलेला आहे, बरोबर की नाही? आणि ज्यांचा लय अभ्यास झालाय त्यांनाच होणार आहे हे असं, ज्यांचा लय अभ्यास नाही त्यांना तर सगळेच नवीन वाटणार आहे. चला, तर मग इथं बघा, खालील विधानाच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. तर इथं 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे, हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शेवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. तर योग्य नाही हे विधान. बघा, हडप्पा संस्कृतीच्या काळात काय म्हणजे त्याच्या अगोदर अशी प्रथाच होती की असं वाटायचं त्यांना की ही जी व्यक्ती आता मृत झालेली आहे तरी सुद्धा तिचं मृत झाल्याच्या नंतर सुद्धा पुढं पण तिचं आयुष्य असतं. त्यासाठी काय करत होते, इथं कसं एखादा पाहुणा वगैरे चालला तर त्याच्यासोबत भाकरी वगैरे बांधतात बघा, त्या पद्धतीनं त्या व्यक्तीच्या सोबत काय करायचे, भांडे कुंडे काही लागणाऱ्या वस्तू जसं की माणसाला जीवन उपयोगी वस्तू असतात की नाही, अशा वस्तू बांधून द्यायचे. अगदीच बरोबर आहे हे विधान. त्यानंतर बघा,
असंच कशाला एका संस्कृतीमध्ये तर काय माहितीये का, की एखादे समजा आता जे की श्रीमंत लोक आहेत, जसं की राजा वगैरे असतील, मग राजाचे आई वडील वगैरे असतील की नाही, त्यांची शुश्रूषा करण्यासाठी जे काही व्यक्ती लावलेल्या असायच्या की नाही त्यांची सेवा करायला, तर ती व्यक्ती म्हणजे एखादी राजाची आई असेल तर राजाच्या आईची सेवा करण्यासाठी जे काही सेवा करणारे माणसं म्हणजे हाताखाली जे माणसं लावलेली आहेत, तर काय करायचे, त्याची समजा राजाची आई मेली तर काय करायचे, त्याच्यासोबत म्हणजे बघा राजाच्या आईसोबत ती सेवा करणारी व्यक्ती सुद्धा पुरत असत. एवढी म्हणजे काय होती, तरी एक अंधश्रद्धा होती त्या लोकांची. तर हे विधान योग्य आहे. बरं आता बघा हे दुसरं विधान आहे. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात मिळालेल्या भांड्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. अगदी बरोबर आहे ना हे पण. मी तुम्हाला की नाही बघा, तुम्ही जर आणखीन सुद्धा पाहिलं नसल तर संपूर्ण 6वीचा इतिहास पण काय केलेला आहे, जेवढे मी पाठ घेतले ते सगळे एकत्र करून टाकलेले आहेत. पाहून घ्या. काय ना माहितीये का, डबलची स्पीड करा, नाहीतर 1.5 ची स्पीड करा. युट्यूबला फ्री मध्ये आहे. मग ते पाहून घ्या लेक्चर. तुमचे 2-3 मार्क त्या ठिकाणी फिक्स होणार आहेत. कारण आता तुम्ही पूर्ण पुस्तक तर वाचू शकत नाहीत. त्यासाठी फार महत्वाचे लेक्चर ठरणार आहेत ते. आणि स्पीड वाढवून वेळही तुमचा कमी जाणार आहे. त्यासाठी बघा हे सगळं मी तिथं सांगितलेलं आहे. दोन्ही विधानं काय आहेत तर योग्य आहेत. तर आपल्याला योग्यच विधान पाहिजे. ते इथं बघा अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढं बघा आता. बघा, जगाचा कॉफीपॉट असे खालीलपैकी कोणत्या देशाला संबोधले जाते? तर बऱ्याच जणाला माहित असेलही, बरोबर की नाही? तर जगाचा कॉफीपॉट कोणता आहे? तर ब्राझील या देशाला काय म्हणतात? तर जगाचा कॉफीपॉट असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती कुठं आहे माहितीये का? इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये. अख्खं पुस्तक कसं आहे तर भारत आणि ब्राझील जे काही आहे तर त्यांची तुलनात्मक पद्धतीनं अभ्यास त्या ठिकाणी आहे बघा. पूर्ण 10वीचं भूगोल हे काय आहे? भारत आणि ब्राझील यांची तुलनाच आहे पूर्णतः. तर बघा याचं योग्य उत्तर हे आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला थोडीशी एक्स्ट्रा माहिती देणार आहे, जी की तुम्ही PYQ मध्ये नेहमी पाहिली असेल बघा. तर बघा, पाहता क्षणी लगेच तुम्ही असं, मी स्लाइड चेंज केली, भारताचा झेंडा बघून लगेच तुम्ही असं लागलीच, म्हणजे ते आपल्या मानसशास्त्रामध्ये आहे की नाही बाह्य उद्दीपक, आहे की नाही, त्याच पद्धतीनं बाह्य उद्दीपकासारखं काम केलं असं. आपला ध्वज असं तुमचं कुठंतरी मन काय झालं असेल, तर मनानं तुमच्या म्हटलं असेल, हे की नाही, आपला भारत देश, बरोबर की नाही. म्हणजे एकंदरीत ध्वज पाहिला की आपल्याला लगेच वाटतं की हे म्हणजे आपली एक भावना असते ना जुळलेली आपल्या देशाच्या म्हणजे झेंड्यासोबत, बरोबर की नाही. अशा पद्धतीने आता या ठिकाणी जे काही आपण इथे लिहिलेलं आहे ते सगळंच्या सगळं भारताविषयी लिहिलेलं आहे. आणि इकडं जेवढं पण काही लिहिलेलं आहे ते सगळं कशाविषयी लिहिलंय तर ब्राझील या देशाविषयी लिहिलेलं आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला वाटेल की बाबा काय मॅडमनं हे फक्त राष्ट्रध्वजच एवढेले मोठाले लावलेले आहेत, परंतु ह्या 3-3च ओळी आहेत. नेहमी याच्यावर प्रश्न असतो. कसे माहितीये का, अनुभवाचे बोल आहेत. आणि बऱ्याच जणांना काय केलं असं थोडंसं ऐकतात की लगेच स्किप करून पुढे जायचा प्रयत्न करतात. परंतु प्रत्येक प्रश्नामध्ये मी जे काही सांगणार आहे त्याच बरोबर, आता खरं म्हणा खोटं म्हणा, विद्यार्थी मित्रांनो मी स्वतः म्हणजे प्रामाणिकपणे सांगते की माझा कुठेही असा उद्देश नसतो तुमचा वेळ वाया घालण्याचा. त्यासाठी मी अवांतर तर कधीच बोलणार नाही. जे काय बोलणार आहे ते विषयाला धरून, त्याचबरोबर मी जे काही असं सहज बोलत असते ना त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळेच मी ते बोलत असते बघा. आता बघा इथं आपण भारताविषयी जे काही विधानं दिले ते भारताविषयी दिलेले आहे, त्याच्यावर प्रश्न आलेले पण आहेत. बघा, जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकाचा देश. आता कसं आहे माहितीये का, तुम्ही सांगा आता सध्या जर आता तर किती वर्ष झालं, 2021 ला जनगणना होणार होती, परंतु झाली का? नाही ना, कोरोनामुळे. कसं माहितीये का, आपले पुस्तक एकदा छापले की 10-10 वर्ष काय होत नाहीत, बदलत नाहीत. त्यामुळं त्याच्यात बरीच अशी माहिती आहे बघा, की ती जुन्या माहितीच्या आधारे दिलेली आहे. आणि मग आपण तेच वाचतो, बरोबर की नाही. परंतु परीक्षेत जे काही उत्तरं येणार आहेत किंवा परीक्षेत जे प्रश्न विचारले जाणार आहेत, तर ते मात्र जुन्या माहितीवर कसे बरं त्याचे उत्तर ग्राह्य धरले जातील? नाहीत ना धरले जाणार. तर जे अपडेट माहिती आहे त्याच्यावरच ग्राह्य धरले जाणार आहेत. असं ह्याच्यात 1-2 प्रश्न आहेत मी घेऊन आलेले आहे. तर बघा,
कारण आता कसं आहे माहितीये का, योग्य सध्या जी आकडेवारी चालू आहे त्यानुसारच उत्तर ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळं कारण त्यामुळं काय करायचे तुम्ही तर अद्ययावत माहिती सर्व काय करायची आहे तर अपडेट माहिती लक्षात ठेवायची. याच्यासाठी तुम्हाला दुसरं काय करायची गरज नाही. आपली जी आता मी सिरीज चालू केलेली आहे की नाही, रोज एक व्हिडिओ टाकत आहे. एखादा दिवस नाही पण पडणार कारण तेवढं काय आपलं सातत्य नसते. परंतु तुम्ही एवढे जरी व्हिडिओ बघितलेत ना तरी मी अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करेल. कोणत्या इसवी सन पासून ते बदल झाला हे पण सांगल मी. तर बघा, सध्या जर विचार केला तर लोकसंख्येच्या दृष्टीनं भारताचा पहिलाही क्रमांक असू शकते, हाय की नाही. कारण भारत तेवढ्या बाबतीत म्हणजे कसं आहे, जर अग्रेसरच आहे एवढ्या गोष्टीमध्ये, लोकसंख्या वाढमध्ये, बरोबर आहे की नाही. तर इथं हे आपल्याला ही माहिती योग्य धरता येणार नाहीये की दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणून. त्यानंतर बघा भारताविषयीचं दुसरं विधान आहे. त्यानंतर बघा दुसरं विधान काय दिलंय, मसाल्याच्या पदार्थासाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. अगदीच बरोबर आहे. म्हणजे पूर्वीपासूनच मसाल्याच्या पदार्थासाठी नावलौकिक असलेला देश म्हणजे भारत देश आहे. त्यानंतर बघा क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. अगदी बरोबर आहे. क्रिकेट खेळ काय तर लोकप्रिय आहे. तर अशा पद्धतीनं ही सगळी माणूस माहितीये का, विद्यार्थी मित्रांनो नेमकं कसं आहे माहितीये का, तुम्ही म्हणता की पुस्तकात अशी माहिती दिली आहे ना, अपडेटचे प्रश्न कसे काय ग्राह्य धरले जातात. तर म्हणजे परीक्षा परिषदेनं पण असं मान्य केलेलं आहे ना की शिक्षक हा काय आहे तर ज्ञानाचा झरा आहे, बरोबर की नाही. शिक्षकांना सतत अपडेट राहिलं पाहिजे. आणि जर शिक्षकच अपडेट नसेल तर विद्यार्थ्याला काय नवीन माहिती पुरवणार आहे. या कारणास्तव शिक्षकाला सर्व नवीन अपडेट आहे. या अनुषंगानं काय केलं जातं तर नवीन माहिती ग्राह्य धरली जाते आणि नवीनच आकडेवारीनुसार उत्तर योग्य मानले जातात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही माहिती आतापर्यंत आपण पाहिली की आपल्या भारत देशाविषयी होती. आता आपल्याला ब्राझील विषयी माहिती घ्यायची आहे. नेहमी प्रश्न विचारले जातात, कसं आहे माहितीये का, आपल्या देशाची माहिती तर ही तुम्हाला असणारच आहे, परंतु ब्राझीलवर जर प्रश्न विचारला तुमचा मार्क जाता कामा नये, बरोबर की नाही. तर हा आहे ब्राझीलचा राष्ट्रध्वज, है की नाही. तर त्यांचा ध्वज आहे हा. इथं बघा आता, सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. कशासाठी तर सांबा नृत्य प्रकारासाठी. त्यानंतर जगाचा कॉफीपॉट असे या देशाला संबोधले जाते. कोणत्या? ब्राझील. त्यानंतर बघा फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. आपल्या इकडं क्रिकेट आणि इकडं फुटबॉल. माहिती लक्षात असू द्या, फार फार महत्वाची आहे ही सगळीच माहिती. पुढचा प्रश्न, पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर कोणता? तो सर्वांना माहिती असेल कोणता आहे मग तो थर. तर तो थर आहे बघा तपामर. मी काय म्हणत आहे, पृथ्वीच्या मध्ये जसे काही भाग पडलेले आहेत तसेच भाग वरी पण पडलेले आहेत. जसं की मध्ये जाताना बघा भूकवच आहे, त्याच्यानंतर महासागरीय कवच आहे, पुन्हा त्याच्यानंतर प्रावरण आहे, प्रावरणाचे पुन्हा दोन, उच्च प्रावरण निच्च प्रावरण, त्याच्यानंतर गाभ्याचे दोन, बाह्य गाभा आंतरगाभा, है की नाही. हे झाले पृथ्वीच्या मधातले भाग, बरोबर की नाही. पण सध्या हा जो काही प्रश्न आहे तो पृथ्वी पृष्ठालगत असणाऱ्या म्हणजे वातावरणाच्या थराचा आहे. मी थोडक्यात काय करते, तुमचा वेळ अजिबात नाही जाणार आहे, कारण की कुठंतरी मी तुम्हाला ही जी काही माहिती देत आहे परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही आठवणं म्हणजे तुम्हाला प्रश्न पाहता क्षणी आठवल की मॅडम सहज बोलून गेल्या, पण त्याच्यावर काही इथं प्रश्न दिसत आहे. अनुभवाचे बोल आहेत विद्यार्थी मित्रांनो, उगच असं पुढे येऊन सांगत नाहीये. आलं काय लक्षात. आणि विद्यार्थी मित्रांनो असं समजू नका की आपलं हे युट्यूब चॅनल वगैरे काय नवीन वगैरे आहे म्हणून. मी याच्या अगोदर 1-2 चॅनलवर, सगळे चॅनल आपलेच होते, आपण कोणाच्या बाहेर जाऊन काम केलं नाहीये. सगळे युट्यूब चॅनल आपलेच होते. आपले आणखीनही 1-2 चॅनल सध्या रनिंग मध्ये आहेत. आणि मी सांगायला ना तुम्हाला, मी तेव्हापासून युट्यूबवर काम करते जेव्हा की टीईटीचा कंटेंट कोणाकडेच अवेलेबल नव्हता. नुसतं गुगलवर जरी सर्च केलं ना तरी सुद्धा माझाच व्हिडिओ दाखवला जायचा. बऱ्याच जणांना मला फॉलोवर वगैरे म्हणतात की मॅडम तुम्ही इतके दिवस का नाही केलं वगैरे. परंतु कसं आहे माहितीये का, आता जसं आता तुम्ही तर पाहतात की आपल्या इकडे कसं आहे, पुरुष प्रधान संस्कृती आहे, बरोबर की नाही.
तसं काही म्हणजे असं नाही की माझ्यावर खूप बंधनं वगैरे आहेत म्हणून, तसं नाहीये. परंतु कसं आहे माहितीये का, की जे काही घरातली परिस्थिती आहे वगैरे वगैरे, कौटुंबिक अडचणी म्हणा किंवा आर्थिक प्रश्न म्हणा, या कारणास्तव मला माझ्याकडे डिजिटल बोर्ड वगैरे नव्हता किंवा पुढे येण्याचं काही साधन नव्हतं, या कारणास्तव मी मागे राहिलेली आहे. नाहीतर आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी, बाकीचे तरी कसं जी परीक्षा आली त्या परीक्षेचं करत राहतात तसं, परंतु मी कधीही शिक्षक भरती सोडली तर कधीही दुसऱ्या भरतीचा कधीच म्हणजे मी स्वतःहून तरी टीचिंग केली नाही. सरनं तर केली असेल की म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन केली असेल, पण मी कधीही शिक्षक भरती सोडून कधी दुसरा विषय कधीच शिकवला नाही. तर त्या अनुषंगानं सांगत आहे, मी जे काही तुम्हाला बोलत आहे ना, तर त्याची नक्कीच तुम्हाला कुठं ना कुठं तरी प्रश्नामध्ये उत्तर देताना तुम्हाला फायदा होणार आहे. आता मी तुम्हाला इथं जे काही वातावरण आहे, बाहेरचं वायुमंडल, त्याचे तुम्हाला 5ही थर सांगते आणि हे थर एक कुठं ना कुठं तरी तुम्हाला नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. आता बघा, तर ही आपली पृथ्वी आहे. बरोबर की नाही? तर सध्या आपण पृथ्वीच्या आतमधलं बोलत नाही आहोत. पृथ्वीच्या बाहेर जे काही वातावरण आहे ना, याच्याविषयी सध्या आपली चर्चा चालू आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय होतं माहितीये का? पृथ्वीमध्ये जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे की नाही, त्या कारणास्तव जे काही वायू आहे पृथ्वीच्या आजूबाजूला, ते काय होतं, तर पृथ्वीच्या असा जवळपास असतो बघा. हे सगळे काय आहेत, तर वायूचे कण आहेत. लक्षात असू द्या. तर कारण काय आहे पृथ्वीच्या एवढं जवळ राहण्याचं किंवा चिटकून राहण्याचे हे वायूचे कण, तर त्याचं एकच कारण आहे पृथ्वीमध्ये असणारं गुरुत्वाकर्षण बल. आणि जे काही वायू खूप काय आहेत, हलके आहेत, म्हणजे जसं की हेलियम आहे, निऑन आहे, झेडॉन आहे, रेडॉन आहे, तर ते काय होतात, तर खूप हलके असल्यानं कुठंतरी असे आजूबाजूला वर दिसतात बघा, जे हलके वायू आहेत ते. परंतु जे जड वायू आहेत, तर ते मात्र पृथ्वीच्या असे जवळच असतात, कारण की गुरुत्वाकर्षण शक्ती. तर तुम्हाला सांगते, आपण पण या पृथ्वीवर आता कोणत्याही ठिकाणी असू द्या, पृथ्वी गोल आहे बरोबर की नाही, इथं असणारं माणूस सुद्धा उभंच आहे पृथ्वीवर आणि इथं असणारं सुद्धा माणूस काय आहे, पृथ्वीवर उभंच आहे. काय कारण आहे, तर गुरुत्वाकर्षण बल, बरोबर की नाही? जर पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल नसतं, तर मात्र माणसं काय, वस्तू सुद्धा जाग्यावर उभ्या राहिल्या नसत्या, हे की नाही? निर्जीव वस्तू सुद्धा जाग्यावर उभ्या राहिल्या नसत्या. आणखीन एक दुसरं महत्वाचं, की हे जे काही वातावरण आहे की नाही, ते याच्यामध्ये सगळ्यात जास्त आढळणारा वायू कोणता आहे, एक नंबरला कोणता वायू आढळतो, तर तो आहे बघा नायट्रोजन. कोणता? जन. तर मग नायट्रोजन हा जो काही वायू आहे की नाही, तो वातावरणामध्ये जवळपास 78% काय आढळतो, तर नायट्रोजन हा वायू आढळतो. म्हणजे सगळ्यात जास्त कोणता वायू आढळतो पृथ्वीच्या वातावरणात, असा प्रश्न आला, पटकन सांगायचं नायट्रोजन आढळतो. आणि हे म्हणजे पहिल्या नंबरला आढळणारा. दुसऱ्या नंबरला कोणता आढळतो माहितीये का, तर ऑक्सिजन. ऑक्सिजन आढळतो आणि तो किती आहे, तर 21% आहे. आणि मग तिसऱ्या नंबरला आढळणारा कोणता आहे, तर तो आहे बघा आर्गन. तर हा जो काही वायू आहे की नाही, तो 0.93% आढळतो वातावरणात. एकंदरीत किती विचारणार आहेत, की बाबा एवढेच विचारणार आहेत, पहिल्या नंबरला कोणता आढळतो, दुसऱ्या नंबरला कोणता आढळतो किंवा तिसऱ्या नंबरला कोणता आढळतो. आणि चौथा जर विचारला तर सांगा ना, कार्बन डायऑक्साईड. कार्बन. कार्बन डायऑक्साईड आणि हा किती असतो माहितीये का, 0.03%. एवढाच कार्बन आहे, तर लोक म्हणतात की बाबा किती म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, आहे की नाही? आणि त्याच्यानंतर 5व्या नंबरला ते म्हणजे सगळ्यात हलके जे आहेत की नाही, हेलियम, झेडॉन, क्रिप्टॉन, रेडॉन वगैरे, खूप म्हणजे हलके वायू आहेत, तर ते येतील 5व्या नंबरला. आलं का लक्षात? तर हे फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. उपयोजनात्मक प्रश्न असेच बनणार आहेत. तर हे सगळं लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण जाऊया आपल्या आपल्या घटकाकडे किंवा आपलं जे महत्वाचं आहे त्याच्याकडे बघूया. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला 5ही थर सांगणार आहे. तर बघा, पहिला जो काही वातावरणातील थर आहे की नाही, पहिला थर म्हणत आहे मी, तर हा पहिला थर असतो बघा, तो आहे
तपांबर. कोणता आहे? तपांबर. पहिला थर कोणता आहे? तपांबर आहे. मी आता ते बाजूलाच लिहिते. तर इथं आपलं उत्तर काय असणार आहे? वातावरणाचा म्हणजे पृष्ठालगतचा कोणता थर आहे? तर तपांबर आहे. अगदी बरोबर. पेन तुम्हाला दिसते की नाही की पण आता तर जेवढ्या काही एकंदरीत वातावरणात घटना घडत असतात की नाही त्या सगळ्या तपांबरामध्ये घडतात आणि तपांबराचा जो काही थर आहे की नाही तो 18 किलोमीटर पर्यंत असतो. कुठपर्यंत? 18 किलोमीटर पर्यंत. तपांबरामध्येच एकंदरीत काय होतं बघा, आता तुम्हाला सांगायचं तर कसं आहे माहितीये का? हे मी जे सांगत आहे ते फार महत्वाचं आहे. जे की समजा ढग वगैरे येतात, हे की नाही, धुके वगैरे सगळं इथं पाऊस वगैरे हे सगळं कुठं घडत असतं. तर सगळ्या घटना कुठं घडतात तर इथंच तपांबरामध्येच घडतात. म्हणजे पर्यावरणाशी संबंधित जेवढ्या काही घटना आहेत त्या सगळ्या तपांबरामध्ये घडतात हे आपण लक्षात ठेवायचं. प्रश्न विचारण्यात आले होते असे सुद्धा. बरं, तर त्याच्यानंतरचा जो काही थर आहे बघा, तर तो थर कोणता आहे? तर तो आहे बघा स्थितांबर. कोणता आहे? स्थितांबर. त्याच्यानंतरचा इथंच लिहिते मग स्थितांबर. इथं लिहिते हा, स्थितांबर. तर हा थर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो माहितीये का, या थरामध्येच ओझोनची परत पण आहे. ओझोनची परत जर कोणत्या थरामध्ये आहे असा जर प्रश्न विचारला तर लागलीच तुम्हाला सांगता यावं की ओझोनचा थर असा इथंच आहे बघा, 20 ते 25 किलोमीटरवर म्हणजे पृथ्वीपासून 18 किलोमीटर पर्यंत तापांबर आहे की नाही, तर खालीच आहे, खूप वरी नाहीये. तर मग तुम्हाला तर माहितीये की तपांबराचा थर किती आहे, तर 18 किलोमीटर पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर इथं स्थितांबरामध्ये 18 किलोमीटर पासून ते 50 किलोमीटर पर्यंत काय आहे, तर स्थितांबर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ओझोनची परत किती, 20 ते 25 किलोमीटरावर काय आहे, तर ओझोनची परत आहे बघा अशी. तर ओझोनलाच O3 म्हणतात, बरोबर की नाही मित्र? O3 इथं लिहिते, कारण ओझोन नाव लिहिण्यापेक्षा O3 लिहिलेलं बरं, कारण खूप लिहायचं आहे ना तिथं बारीक बारीक अक्षरामध्ये. तर बघा या ठिकाणी स्थितांबरामध्येच ओझोनची परत आहे हे पण लक्षात ठेवायचं. उपयोजनात्मक प्रश्न असे विचारण्यात येणार आहेत. त्यामुळं या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा आता पुढे जाणार आहात तर पुढे तुम्हाला कोणता थर मिळेल मग आता, तर मध्य अंबर मिळेल ना, बरोबर की नाही? तर आता थोडे थोडे जरा बारीक थर करावं लागणार आहेत मला. तर हे कोणता थर आहे, तर मध्य अंबर. आणि तुम्हाला सांगते मध्यांबर मध्ये सगळ्यात कमी म्हणजे काय असते तर तापमान असते. एकंदरीत तापमान किती असतंय असं जर विचारलंच तुम्हाला, विचारणार तर नाहीतच परंतु विचारलं उपयोजनात्मक प्रश्न, तर -100 अंश सेल्सिअस तापमान असते. किती असते? -100 अंश सेल्सिअस तापमान. मग तुम्ही म्हणता की बाबा एवढं कसं काय तापमान कमी, तर तिथं माहितीये का कसले धुळीचे कण वगैरे काहीच नसते, वातावरणामध्ये काहीच नसते तिथं. म्हणजे एकंदरीत सूर्याची किरण येतात बघा, परंतु जर तपवायला काही नसलच तर मग कशाला तपणार आहे ती जमीन, म्हणजे ते वातावरण कशालाच तपणार नाही ना. इथं कसं पृथ्वीच्या पृष्ठावर जमीन आहे तर जमिनीवर सूर्याची किरण पडल्यामुळे पृथ्वी तपते. तर ठीक आहे, लक्षात ठेवा मध्यांबरामध्ये सगळ्यात वातावरण काय आहे, थंड आहे. जर तुम्हाला विचारलं की पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळ्यात कोणता थर थंड आहे, तर मध्यांबर. आलं लक्षात? म्हणजे मध्यांबर हे किती ते किती आहे बघा, 50 ते 80 किलोमीटरवर मध्यांबराचा थर आहे. आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर मग आहे बघा आयनांबर. कोणता आहे? आता तेच पेन सगळे करते ना, बरोबर की नाही? तर त्याच्यानंतर आहे बघा आयनांबर. इथंच लिहिते. कोणता थर आहे, तर आयनांबर हा थर आहे. आणि ह्या आयनांबर थरामध्येच काय केले जातात, तर रेडिओ सेटअप वगैरे लावले जातात. बरोबर का? रेडिओ सेटअप वगैरे कुठं लावले जातात, तर आयनांबरच्या थरामध्ये लावले जातात. आणि आणखीन एक घ्यायचं, स्थितांबर मध्ये काय केलं जातं माहितीये का, विमान वगैरे उडवले जातात. मला आता विमान येईल का बरं काढायला? बरं ठीक आहे, मी तरी पण काढण्याचा प्रयत्न करते. तर हे काय आहेत, तर विमान आहेत असं लक्षात ठेवा गडे आता तुम्ही. कारण कसं आहे माहितीये का, स्थितांबरामध्ये कुठली घटना वगैरे घडत नाहीत ना, सगळ्या वातावरणात म्हणजे एका पर्यावरणावर आधारित ज्या काही घटना आहेत
म्हणजे पाऊस वगैरे, दाट धुकं वगैरे हे सगळं खालीच घडतंय. त्यामुळं विमानं वगैरे स्थितांबरामधून उडतात. हं? आणि मध्य अंबरामध्ये एकदम थंड आहे ते. आणि इथं अयनांबरमध्ये रेडिओ सेटअप वगैरे लावतात बघा. रेडिओ सेटअप. रेडिओचे सेटअप वगैरे लावतात. आणि आता सगळ्यात बाहेर कोणता थर आहे, तर बाह्यांबर. कोणता थर आहे? बाह्यांबर. बाह्यांबर हा थर आहे. आणि कृत्रिम उपग्रह वगैरे सोडले म्हणतात की नाही, तर ते कृत्रिम उपग्रह इकडं बाह्यांबरमध्ये सोडले जातात. लक्षात येईल का तुमच्या? हे इथं कृत्रिम उपग्रह वगैरे सोडले जातात. उपग्रह इकडे सोडले जातात. सो विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत वातावरणाचे किती थर आहेत, तर ते 5 थर आहेत. बरोबर की नाही? मी इथं तुम्हाला जवळ सगळे थर, कोणत्या थरामध्ये काय होतंय ते व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं आहे माहितीये का, याची आकृती घेऊन यायला पाहिजे होतं मी, परंतु काही गडबडीमध्ये राहून गेलं. कारण की विद्यार्थी मित्रांनो, जे पण आपण ऍप्लिकेशनवर, आता आपले 2च कोर्स आहेत, परंतु आकृतीच्या सहाय्यानं किंवा एक प्रकारे, आता मी मगाशी सांगितलं की नाही तुम्हाला, की मानसशास्त्र मानते की डोळ्यानं आपल्याला 83% ज्ञान होते. त्यामुळे मी पीपीटी एवढी रंजक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मग मानसशास्त्राची बॅच ज्यांना घेतली आहे त्यांना नक्कीच माहित आहे. जवळपास तुम्ही नजरेतूनच म्हणजे त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकला की बऱ्याच गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत, जेणेकरून तुम्हाला म्हणजे एक प्रकारे समजून सांगण्याची जास्त गरज पडत नाही. आणि समजून पण मी माझ्या भाषेत एकदम म्हणजे आपल्या सोप्या भाषेत सांगत आहे. त्यामुळं तुम्हाला सांगते, मानसशास्त्र आता परीक्षा एवढी जवळ आलेली असून सुद्धा तेवढाच ओढा आहे लोकांचा मानसशास्त्राची बॅच घेण्याचा. आणि पुन्हा अवांतर चर्चा नसल्यामुळे त्यांना माहिती सिलेबस पण कव्हर होणार आहे. त्यांना एकंदरीत ते किती आहेत लेक्चर वगैरे ते पाहून त्यांना आता सुद्धा बॅच खरेदी करत आहेत. खरोखरच म्हणजे एकंदरीत माझा ओढा कशाकडे आहे, तर पीपीटी चांगली बनवण्याकडं, म्हणजे एकंदरीत रंजकता कशी आणता येईल याकडं मी जास्त लक्ष केंद्रित करते. त्यामुळेच तर आपले जास्तचे व्हिडिओ पडत नाहीत, कारण पीपीटी मध्ये खूप वेळ जातोय ना माझा, त्या कारणास्तव. तर बघा, हे सगळं तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कोणता थर आहे, हे बघा, हे पहिला थर आहे. बरोबर की नाही? आता ह्याला इथं दुसरा पेन घेते म्हणजे तुमच्याही लक्षात येईल. फार चिडीबिड झाली तर. हा, हे पहिला थर आहे, हे दुसरा थर, हे तिसरा थर, चौथा आणि हा 5वा थर आहे बघा. एकंदरीत हे 5 थर. आणि सगळी माहिती दिलेली सगळीच्या सगळीच महत्वाची आहे. जाऊया पुढे. तर आधी पहिलं पेन चेंज करून घेतो. बघा, आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार म्हणजे भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश येथे आहे. सांगा बरं. तर हा प्रश्न इयत्ता 9वीच्या इतिहासामधला आहे. तर कुठं आहे ते? तर नवी दिल्लीला आहे बघा. राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? तर नवी दिल्लीला. आणि हे आशिया खंडातील सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे. त्याच्यासोबत माहिती पण आणलेली आहे आपण सोबतच, लक्षात असू द्या. हे आहे बघा नवी दिल्लीला. इथं बघा, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास काय म्हणतात? तर अभिलेखागार असं म्हणतात. विचारलं जाऊ शकते, म्हणजे सगळी व्याख्या देऊन ही कशाची व्याख्या आहे तर, है की नाही? तर अभिलेखागार कशाला म्हणतात? ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी एकत्र करून ठेवले जातात त्याला अभिलेखागार असं म्हणतात. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे? तर नवी दिल्ली येथे आहे. आणि हे आशिया खंडातील, बघा, आशिया खंडातील म्हणत आहे मी, सर्वात मोठे अभिलेखागार आहे. निश्चितच प्रश्न विचारला जाऊ शकतोय. माहिती महत्वाची आहे, लक्षात ठेवा. बघा, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. तर ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी म्हटलेला आहे. असा प्रश्न विचारला की बऱ्याच जणांना काय वाटते की ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी विचारलाय तर कंगारूच असणार, असं म्हणणं असते बऱ्याच जणांचं. परंतु हे उत्तर चुकीचं आहे. कंगारू हा राष्ट्रीय पक्षी नाहीये ऑस्ट्रेलियाचा. तर कोणता आहे? तर एमू आहे बघा. गुगल सर्च करून आपण माहिती काढलेली आहे. कारण कसं आहे माहितीये का, बऱ्याचशा ह्याच्यावर प्रश्नावर काय झाले माहितीये का, 1-2 व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की ह्याचं हे उत्तर असायला पाहिजे, त्याचं ते उत्तर असायला पाहिजे. बरोबर की नाही? त्यामुळं मी इथं आता क्रॉस चेक करत आहे
एकदा चेक करून जमच न झाले ते दोनदा चेक करत आहे मी प्रश्न. कारण परिषदेच्या जर आपण पहिल्या आन्सर नुसार उत्तर घेतलं असेल तर फायनल आन्सर कीला ते चेंज व्हायला लागले ना. त्यामुळे एकंदरीत पहिल्या आन्सर कीला वेगळं उत्तर, दुसऱ्या आन्सर कीला वेगळं उत्तर. मग आपल्याकडे उत्तर पहिल्या आन्सर नुसार घेतले असले तर मग ते तसेच राहून गेलेले आहेत. तर ठीक आहे, ह्याचं उत्तर काय आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे तर एमो आहे. आता बघा, खालीलपैकी अयोग्य विधान शोधा. आता विधान बघा, भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली आहे. अगदी बरोबर आहे हे तर, बरोबर की नाही. त्यानंतर काय म्हटलंय, केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. हे पण विधान योग्य आहे, बरोबर की नाही. त्यानंतर काय म्हणलंय, संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश होतो. अगदी बरोबर आहे, यांचाच समावेश होतो. कशामध्ये, संसदेमध्ये. मी तुम्हाला व्यवस्थितरित्या डायग्राम पण आणली आहे बरं, मी दाखवते ते तुम्हाला नंतर. आता बघा, इथं चौथं विधान काय दिले, राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक. इथपर्यंत काहीच चूक नाही त्याच्यामध्ये, पण इथं शेवटी काय लिहिलंय माहितीये का, नसतात असं लिहिलंय. मग इथं चुकलं ना हे विधान. विधान इथंच चुकलं. राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात असं विधान पुस्तकात दिलंय, परंतु इथं नसतात म्हटलंय, म्हणून हे चुकलं. आणि आपल्याला पाहिजे अयोग्य किंवा चुकीचंच, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आता तीच माहिती इथं, कारण की तुम्हाला दाखले दिल्याशिवाय विश्वास बसत नाही ना, त्यासाठी हे दाखले घेऊन यावं लागतात. बघा, भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केली, ते आपण विधान पाहिलं. त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील, त्यानंतर बघा, राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हटले जाते. अगदी बरोबर आहे. त्यानुसार म्हणजे आता ते विधान पण तिकडे होतं बरं. त्यानुसार संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. तर हे पण विधान मगाशी तिकडे होतं. आता जे चुकलं होतं का ते कसं आहे बघा, राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात आणि इकडं काय म्हणलंय, नसतात. त्यामुळं काय झालं, ते विधान चुकीचं होतं. आलं का लक्षात काय चुकीचं होतं तर, लक्षात ठेवायचं. तर राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक आहेत. पुढचा प्रश्न, भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो किंवा कोणाला आहे तो अधिकार, तर डोळे झाकून उत्तर द्यायचं काय, राष्ट्रपती. असे बरेचसे काही अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला, जवळपास सगळ्यांना तोंडपाठ झाले बरं. ह्याचं उत्तर काय आहे, उत्तर फोंड सावंत, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा, खाली दिलेल्या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची म्हणजे कारणापैकी, तर ऱ्हासाची काही कारण दिलेली आहेत, त्या कारणापैकी अयोग्य कारण कोणतं आहे ते सांगा. आता काय झालं, इथं हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, बरोबर आहे, सगळ्यांना माहितीये. आधी हडप्पा संस्कृती भरभराटीस आली, कालांतरानं हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला, आणि कशा पद्धतीनं ऱ्हास झाला, त्याची काय कारण होती, ती जर तुम्ही वाचली असतील तर अयोग्य कारण निश्चितच समजणार आहे. परंतु ऑप्शन मधून बघून सुद्धा बऱ्याच जणाला काय होते तर उत्तर येतात, ज्याचा अभ्यास नाही परंतु मेंटॅलिटी चांगली आहे असे पण लोक उत्तर काढतात बरं. आता बघा, ह्याचं उत्तर तसंच निघते बघा. पहिलं विधान काय दिले, पुन्हा पुन्हा येणारे महापूर. अगदी बरोबर आहे, हे सुद्धा कारण आहे हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होण्यामागचा. त्यानंतर काय दिले माहितीये का, व्यापारात झालेली लक्षणीय वाढ. मला सांगा, व्यापारात जर लक्षणीय वाढ झाली तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होईल का बरं, अजिबात नाही ना, वेड्यात काढायला येतं हे आपल्याला. तर हेच काय आहे, अयोग्य कारण आहे ऱ्हासाचं, बरोबर की नाही. असं होऊ शकत नाही ना, लक्षणीय वाढ झाल्यावर ऱ्हास कशाला होईल, उलट हडप्पा संस्कृती भरभराटीस येईल ना, बरोबर की नाही. त्यानंतर तिसरं विधान दिलंय, बाहेरून आलेल्या टोळ्यांचं आक्रमण. हो, याच्यामुळे सुद्धा हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला. त्यानंतर पर्जन्यमान कमी होणे म्हणजे पाऊस कमी होणे, नद्यांची पात्र कोरडे पडणे, त्याच्यानंतर भूकंप, हे पण कारण आहे बघा हडप्पा संस्कृतीच्या
ऱ्हासाचं. तर आपल्याला इथं अयोग्य कारण पाहिजे होतं, तर ते आहे पर्याय क्रमांक 2. आता व्यापारामध्ये भरभराट झाल्यावर किंवा लक्षणीय वाढ झाल्यावर नाही ना होऊ शकत असं. त्यानंतर बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकाचा खालीलपैकी कोणता सकारात्मक परिणाम आहे? म्हणजे एकंदरीत ज्वालामुखी ज्या येतात की नाही, तर आता मला सांगा, ज्वालामुखी जेव्हा येत असतो किंवा भूकंप वगैरे होतो तेव्हा ज्वालामुखी येतो, तर ही काहीच म्हणजे एकंदरीतच सगळं निगेटिव्हच आहे की नाही, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा काही सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह परिणाम होतात, ते आपल्याला शोधून काढायचे आहेत. आता बघा, इथं पहिल्यांदा काय दिलंय, महासागरामध्ये सुनामी लाटा निर्माण होतात. महासागरात सुनामी लाटा निर्माण झाल्या तर जीवितहानी होते, है की नाही? तर हे आहे निगेटिव्हच आहे बघा, हे बरोबर की नाही? मी एन लिहिते नुसता, म्हणजे निगेटिव्ह आहे. त्यानंतर बघा, वातावरणात धूळ, धूर आणि वायू दीर्घकाळ राहिल्यामुळं पर्यावरणाचे संतुलन बिघडते. निश्चितच आता पर्यावरणाचं संतुलन बिघडत आहे म्हटल्यावर हे पण काय आहे, तर निगेटिव्हच आहे. सकारात्मक आहे का? तर नाही, निगेटिव्ह नकारात्मक आहे. त्यानंतर काय म्हटलंय, ज्वालामुखीच्या राखेशी संबंधित जमीन सुपीक बनते आणि लावा रसामुळं खनिजे काय होतात, उपलब्ध होतात. तर हे चांगलं कारण आहे ना, है की नाही? पॉझिटिव्ह कारण आहे किंवा सकारात्मक आहे, कारण याच्यामुळं जमीन एक तर काय व्हायला लागली, सुपीक व्हायला लागली. त्याचबरोबर लावा रसामुळं जे काही पृथ्वीच्या गाभ्यामध्ये किंवा प्रावरणामध्ये जे खनिज आहेत ते काय होत आहेत, तर लावारसामुळं वर येत आहेत, बरोबर की नाही? तर एकंदरीतच हे काय पॉझिटिव्ह कारण आहे, सकारात्मक कारण आहे. हेच आपलं उत्तर पण आहे. त्यानंतर बघा, चौथं विधान दिले, मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होते. तर हे तर दिसत आहे, निगेटिव्हच आहे, बरोबर की नाही? तर अशा पद्धतीनं एकंदरीत आपलं उत्तर निघालेलं आहे. तर बघा, ज्वालामुखीचे परिणाम नेमके काय काय होतात ते इथे मी तुम्हाला एकदा सांगते. म्हणजे कसं, आला जरी यदा कदाचित वेगळा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला त्याचं उत्तर यावं. बघा, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जीवित आणि वित्तहानी होते. त्यानंतर महासागरातील ज्वालामुखीमुळे काही वेळेस सुनामी लाटा निर्माण होतात. त्यानंतर बघा, ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या धूळ, धूर, राख, वायू, पाण्याची वाफ इत्यादी घटक दीर्घकाळ वातावरणात राहतात. त्यामुळं पर्यावरणाचे संतुलन बिघडते. आणि पुढं आहे, ज्वालामुखीच्या राखीमुळे जमीन सुपीक बनते. त्यानंतर लावा रसामुळे अनेक प्रकारची खनिज भूपृष्ठाजवळ उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नवभूमी निर्माण होते किंवा एखादे बेट नष्टही होते. तर अशा म्हणजे एकंदरीत जसं की आपण भूकंपाच्या कारणामध्ये पाहिलं की नाही, की एखाद्या नदीला काय नसल, पाणी नसल तर तिला पाणी लागते, आणि जिला पाणी होतं अगोदर ती कोरडी पडते. तर अशा पद्धतीनं बदल होऊ शकतात. त्यानंतर बघा, मृत ज्वालामुखीच्या मुखाशी पावसाचे पाणी जमा होऊन सरोवर काय होते, तर निर्माण होते किंवा तयार होते. तर ही सर्व ज्वालामुखीची परिणाम आहेत. आता बघा, दिलेल्या विधानापैकी चुकीचं विधान शोधा. इथं आपल्याला चुकीचं विधान पाहिजे. तर पहिलं विधान काय दिलंय, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र हे ऋग्वेदात आहेत का? नाही ना, हे यजुर्वेदामध्ये आहेत. म्हणून इथं पहिलंच काय आहे, तर चुकीचं आहे. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र कशात आहेत, तर यजुर्वेदामध्ये आहेत. पहिलंच काय आहे, तर चूक आहे. नंतर आता दुसरं विधान बघा, म्हणजे पहिलं चूक आहे. अथर्व ऋषीचे नाव असलेला वेद कोणता आहे, तर अथर्व वेदच आहे. आणि अथर्व वेदामध्ये बघा, जडीबुटी वगैरे म्हणजे एकंदरीत औषधाविषयी माहिती कोणत्या ग्रंथामध्ये दिलेली असेल किंवा कोणत्या वेदात दिलेली असेल, तर लगेच सांगायचं अथर्व वेदामध्ये दिलेली आहे म्हणून, है की नाही? तर हे योग्य आहे बघा. त्यानंतर यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद कोणता आहे, तर सामवेद आहे. गायनाशी संबंधित आलं की त्याला म्हणायचं सामवेद. त्यानंतर संगीताची माहिती देणारा वेद कोणता आहे, तर सामवेदच आहे. तर एकंदरीतच फक्त पहिलंच विधान चुकीचं आहे. तर हा इथं बघा, आपल्याला कसं पाहिजे, चुकीचं पाहिजे. तर फक्त हे काय आहे, चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1. बघा, मानव हा जन्मता स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी
राज्य व्यवस्था निर्माण करते ही ईश्वर दत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत डॅश यांना मांडला. तर सांगा बरं कोणी मांडला हा सिद्धांत? तर हा सिद्धांत मांडला बघा रुसो यांना मांडला. कोणी मांडला? रुसो यांना मांडलेला आहे. त्यानंतर बघा राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर जवळजवळ सगळ्यांना माहिती असेल की भारताचे उपराष्ट्रपती हे काय असतात? राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. बरोबर. तरी पण तुम्हाला दाखला द्यावाच लागते म्हणून मी घेऊन आलेली आहे इथं बघा राज्यसभेचे सभापती. तर बघा राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवले जाते आणि भारताचे उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे. बघा राज्यसभा सभापतींनाही सभागृहात शिस्त राखणे, चर्चा घडवून आणणे, सदस्यांना बोलण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात. तर इथं मी फक्त तुम्हाला एवढंच नाही सांगितलं की राज्यसभेचे सभापती भारताचे उपराष्ट्रपती असतात म्हणून, तर मी तुम्हाला उपराष्ट्रपती जे काही राज्यसभेचे सभापती असतात त्यांची कार्य पण सांगितलेली आहेत, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता बघा पुढचा प्रश्न आहे माऊ माऊ चळवळ डॅश येथे झाली. कुठे झाली माऊ माऊ चळवळ? तर माऊ माऊ चळवळ झालेली आहे बघा केनिया या ठिकाणी. कुठं? केनियाला. त्यानंतर बघा डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. तर कुठं आहे मग पृथ्वी फुगीर? तर एकंदरीतच ही काय आहे तर आपली पृथ्वी आहे. बघा तुम्हाला सांगते आता मला तर जमत नाहीच, परंतु पृथ्वी जशी म्हणजे एकंदरीत प्रतिकृती असो किंवा मग एकंदरीत आकृतीच्या रूपानं काढलेली असो ती खरी एकंदरीत तशी नाहीच आहे. जेवढी गोल दाखवतात तेवढी गोल आहे का? तर नाही. तर अशी नाहीयेच आहे. एकंदरीत आता फुगीर विचारलेली आहे तर विश्ववृत्तावर कुठं आहे बघा? तर विषुववृत्तावर. विषुववृत्तावर काय आहे तर पृथ्वी थोडीशी अशी फुगीर आहे. तर याचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. जशी तुम्हाला आता पृथ्वी तुम्ही आतापर्यंत शाळेत असो किंवा तुम्ही जन्मल्यापासून जशी तुम्ही पृथ्वी पाहताय तशी पृथ्वी नाहीच आहे. पृथ्वीला कुठं खड्डे आहेत, कुठं उंचवटा आहे, हे की नाही? परंतु आपण कधीही पाहिली पृथ्वी तर आपल्याला आपण कधीही इमॅजिन करताना आपल्याला पृथ्वीची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर कशी येते तर गोलच येते, कारण आपण तशीच पाहिली ना. तर ठीक आहे, लक्षात ठेवा की पृथ्वी ही विश्ववृत्तावर काय आहे तर थोडीशी फुगीर आहे. त्यानंतर बघा लॉर्ड माउंटबेटन यांनी तयार केलेली योजना कोणती? कोणती योजना होती बरं? लॉर्ड माउंटबेटन यांनी तयार केलेली योजना, तर ती योजना होती बघा अशी की भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची म्हणजे निर्मिती करण्याची योजना कोणी मांडली? तर ती मांडली होती बघा लॉर्ड माउंटबेटन. हे तेव्हा ते म्हणजे भारताचे व्हाईसरॉय होते. तर यांच्याविषयी आपण अधिकची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. माउंटबेटन योजना. तर बघा ही माउंटबेटन योजना नेमकी काय आहे? तर इंग्लंडचे जे काही पंतप्रधान होते कोण होते? तर ऍटली यांना काय केलं जून 1948 पूर्वी इंग्लंड भारतावरील आपली सत्ता सोडून देईल असे घोषित केले. असे विचारलं जाऊ शकतंय की इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते, है की नाही? तर ते होते बघा ऍटली. यांना काय केलं होतं जून 1948 पूर्वी भारत काय होईल तर स्वातंत्र्य म्हणजे भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल असं त्या पंतप्रधानानं घोषित केलं. परंतु भारताला स्वातंत्र्य तर 1947लाच भेटलं, आहे की नाही? मग त्याच्या मागचे कारण वगैरे आपण इयत्ता 8वीचा इतिहास अभ्यासताना व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. बघा भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबेटन बघा भारताच्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबेटन यांची भारताचे व्हाईसरॉय म्हणून काय करण्यात आली तर नियुक्ती करण्यात आली आणि लॉर्ड माउंटबेटन यांनी भारतातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली किंवा विचार विनिमय केला आणि त्यानंतर भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करण्याची योजना कोणी केली
तर लॉर्ड माउंटबेटन यांनी केलेली आहे. आणि मग राष्ट्रीय सभेच्या फाळणीस काय केला, एकंदरीत राष्ट्रीय सभेचा काय होता तर या फाळणीला विरोध होता. आणि कोणी जर केली अशी ही फाळणी तर लक्षात ठेवायचं लार्ड माउंटबेटन यांनी केलेली आहे. एकंदरीत कोणाच्या म्हणण्यावरून केली तर ऍटली यांच्या म्हणण्यावरूनच केली असणार, बरोबर की नाही? कारण ऍटली यांनाच भारताचे व्हाईसरॉय म्हणून कोणाला नेमलं होतं तर माउंटबेटन यांना नेमलं होतं. तर ठीक आहे, एकंदरीत या फाळणीला विरोध कोणी केला असं जर तुम्हाला विचारलं तर राष्ट्रीय सभेने केला. कारण की राष्ट्रीय सभेचं म्हणणं काय होतं माहितीये का, की देशाचं ऐक्य हे राष्ट्रीय सभेचं एक प्रकारे ब्रीद वाक्य होतं म्हणा, किंवा मग तशी त्यांची भूमिका होती की राष्ट्राचं ऐक्य टिकून राहिलं पाहिजे. परंतु राहिलं का टिकून तर नाही. भारत आणि पाकिस्तान हे भारताला स्वातंत्र्य देण्याच्या म्हणजे एकंदरीत 14 ऑगस्टला पाकिस्तान भारतापासून वेगळं करून त्यांना स्वातंत्र्य देण्यात आलं आणि 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळालं. एकंदरीत भारताचे 2 तुकडे त्यावेळेस करण्यात आले. जाऊया पुढे. बघा, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील महत्वाचा कापूस उत्पादक देश म्हणून जगात त्याचा डॅश क्रमांक लागतो. तर विद्यार्थी मित्रांनो, झालंय कसं माहितीये का, जेव्हा परीक्षा झाली, जेव्हा परीक्षा आता कोणत्या इसवी सनचा आहे ते मी एक्झॅक्ट सांगू शकत नाही, परंतु हा PYQचाच प्रश्न आहे. तर तेव्हा नाही का ब्राझीलचा 5वा क्रमांक असावा, है की नाही? त्यामुळं त्याचं उत्तर तेव्हा काय मानण्यात आलं तर 5 क्रमांक म्हणजे 5वा क्रमांक आहे हे उत्तर मानण्यात आलं. परंतु सध्याच्या जर आकडेवारीनुसार किंवा अपडेट माहितीनुसार विचार केला ना तर कापूस उत्पादनामध्ये, मी काय म्हणत आहे, कापूस उत्पादनामध्ये सध्या चीन हा काय आहे तर पहिल्या नंबरवर आहे. चीन आहे पहिल्या नंबरवर. त्याच्यानंतर भारताचा 2रा क्रमांक आहे कापूस उत्पादनामध्ये. आणि त्याच्यानंतर ब्राझीलचा काय झालेला आहे तर 3रा क्रमांक आहे. आलं लक्षात? मग मला सांगा याचं उत्तर काय येणार आहे आता सध्याच्या अपडेट माहितीनुसार जर विचार केला तर दक्षिण अमेरिकेतील ब्राझील हा जो काही महत्वाचा कापूस उत्पादक देश असून याचा काय आहे जगात कितवा क्रमांक आहे तर 3रा क्रमांक आहे. आता परत कोणी कमेंट करू नका की याचं उत्तर 5 होतं म्हणून, कारण की अपडेट माहितीनुसार सांगायले ना मी तुम्हाला. मी सांगितलं तुम्हाला सगळी माहिती, प्रश्न आपण क्रॉस चेक करून घेतलेले आहेत. तरी सुद्धा माणूस आहे मी पण, है की नाही? चुका कुणाकडून होतात, माणसाकडूनच होतात. तरी एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला कुठं चूक वाटत असेल, काही वाटत असेल, एखादं संदिग्धता, तर तसा म्हणजे मेसेज वगैरे करा. तुम्हाला आपण त्याच्यावर आणखीन काय करूया, अधिकची माहिती काढून तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करूया. तर ठीक आहे, एवढे हे लक्षात ठेवा. कापूस उत्पादनामध्ये सध्या जगामध्ये 1 नंबरला कोण आहे तर चीन आहे. भारताचा म्हणजे गर्वाची गोष्ट आहे ना, भारत हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ब्राझीलचा 3रा क्रमांक लागतो. जाऊया पुढं. आता बघा, बऱ्याच जणांना माहित आहे याचं उत्तर, परंतु ऐका डबल एकदा, योग्य जोड्या जुळवा. तर बऱ्याच जणाला याचे उत्तर माहित आहेत. बरं, संत तुकाराम म्हटलं की सगळ्याला माहितीये तुकारामांची गाथा घराघरात वाचली जाते, बरोबर की नाही? त्यानंतर बघा, संत ज्ञानेश्वर म्हटलं की भावार्थ दीपिका. बऱ्याच जणाला नाव काय माहित असते, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, परंतु भावार्थ दीपिका म्हणतात हे माहित नाही कोणाला. त्यामुळे लक्षात ठेवा की ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका. पुढं संत एकनाथ, संत एकनाथांचं काय आहे माहितीये का, तर हा त्यांचा ग्रंथ आहे बघा, भावार्थ रामायण. त्यानंतर पुढं आहे बघा रामदास स्वामी, तर यांचं आहे बघा करुणाष्टके. तर आता लावा मग योग्य जोड्या. कोणता ऑप्शन आहे बघा, तर चौथ्याचं ड फक्त एकाच ठिकाणी आहे बघा, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पहिल्याचं बच आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर, दुसऱ्याचं क आहे. त्यानंतर संत एकनाथ आहे, बरोबर आहे. तर आपलं उत्तर योग्य आहे पर्याय क्रमांक 2. तर म्हटलं तुम्हाला एकदा जाता जाता सांगावंच म्हणून या ठिकाणी मी घेऊन आलेली आहे. हे संत तुकाराम आहेत, यांची काय आहे गाथा आहे. संत तुकारामांचा अभंग वगैरे ऐकले असतील ना तुम्ही. तर त्यानंतर आहेत बघा ज्ञानेश्वर, तर भावार्थ दीपिकेलाच काय म्हणतात ज्ञानेश्वरी असं म्हणतात. त्यानंतर अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी मधीलच पसायदान पण काय आहे हे ज्ञानेश्वरी मधील आहे बघा, जे की शाळेमध्ये वगैरे म्हटलं जातं की नाही ते. त्यानंतर बघा संत एकनाथ आहेत,
हल्ली काय झालेलं आहे माहितीये का, संत एकनाथावर प्रश्न जास्त विचारले जात आहेत. अगोदर कसं होतं माहितीये का, म्हणजे 2021 पर्यंत वारं कसं होतं, संत नामदेवावरच प्रश्न विचारले जायचे. परंतु एक 24-25 पासून जरा वारं नामदेवाकडून कोणीकडे फिरलं आहे, तर संत तुकाराम आपले हे संत एकनाथांकडे फिरलेलं आहे. आलं लक्षात. तर मग आता एकनाथांबरोबर वारं इकडेही वळू शकतं, है की नाही, तुकारामांकडे पण थोडंसं यांच्याकडे लक्ष द्या. तर संत एकनाथांचे अभंग आहेत, गवळणी आहेत, भारुड आहेत आणि भावार्थ रामायण. तर एवढं लक्षात ठेवा. कसं माहिती का, संत एकनाथ हे व्यक्तिमत्व कसं होतं, असं सडेतोड बोलणारं होतं. त्यांचे काही वाक्य वगैरे पण घेऊन प्रश्न विचारण्यात आलेले, की हे वाक्य कोणाचं आहे किंवा असं विधान कोणी केलेलं आहे. तर ते घेऊया आपण. जसे जसे आता कसं आहे माहिती का, सध्या आपण त्याच ह्याच्यामध्ये आहोत, की जे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि ज्या प्रश्नाविषयी तुम्हाला संदिग्धता आहे, त्याचबरोबर ज्या प्रश्नामध्ये अपडेट काहीतरी झालेलं आहे, असे प्रश्न मी शक्यतो घेण्याचा प्रयत्न करत आहे. आता बघा, मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे, तर तो खंड आहे बघा अंटार्क्टिका खंड. तर इथं मानवी वस्ती नाही. कारण आता तुम्हाला तर माहिती आहे, हे दक्षिण ध्रुवावर आहे ना, बरोबर की नाही. तर ध्रुवावर किती थंडी आहे आणि तिथं माणसाचं राहणं अशक्य आहे. या कारणास्तव तिथं काय नाहीये, तर मानवी वस्ती नाहीये. त्यानंतर बघा, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, याला डॅश म्हणतात. तर मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलं आहे, की पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरत असते की नाही, स्वतःभोवती फिरणं म्हणजे काय, तर परिवलन. आणि जेव्हा पृथ्वी, आता उदाहरणार्थ हा सूर्य आहे आणि सूर्याला जेव्हा प्रदक्षिणा घालते पृथ्वी, त्याला म्हणतात परिभ्रमण. आणि बऱ्याच जणाला ह्याची जमलिंग होती आणि त्यामुळेच परीक्षा परिषद पण याच्यावर प्रश्न विचारते. हा पण प्रश्न विचारण्यात आलेलाच आहे. असे एवढे सोपे सुद्धा प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. बऱ्याच जणांचं म्हणणं काय होते, एवढे सोपे प्रश्न असतात का, तर असतात असे प्रश्न. बघा, पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, याला काय म्हणतात, तर परिभ्रमण असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, डॅश या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर होत्या. आता माहितीये का, बऱ्याच जणाला याचं उत्तर काय वाटलं असेल माहितीये का, तर आनंदीबाई जोशी, डॉक्टर आनंदीबाई जोशी. परंतु विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर आनंदीबाई जोशी यानं डॉक्टर ही पदवी घेतली खरी, परंतु त्यांना इंग्लंडला जाऊन डॉक्टरीचं शिक्षण वगैरे पूर्ण केलं आणि डॉक्टरीचं शिक्षण पूर्ण करून त्या इकडे येत असतानाच त्यांना काय झालं, तर क्षयरोगाची लागण झाली. आणि त्यांना म्हणजे एकंदरीत कोणाला हे दिलं नाही ना, वैद्यकीय सेवा दिली नाही ना, बरोबर आहे की नाही. त्यामुळं याचं उत्तर आनंदीबाई जोशी येणार नाही. मान्य आहे, त्या पहिल्या डॉक्टर आहेत, परंतु त्यांना सेवा दिली नाही ना कोणाला. तर हे पण संदिग्ध प्रश्न आहे बघा. बऱ्याच जणांना वाटतं की आनंदीबाई जोशीच्याच उत्तर असलं पाहिजे, परंतु प्रश्नामध्ये विचारलंय काय, तर वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर म्हटलेलं आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्या जर म्हटलं नसतं, तर मग आनंदीबाई जोशी मान्य केलं असतं. परंतु इथं म्हणलंय काय, वैद्यकीय सेवा देणाऱ्या, भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या डॉक्टर कोण आहेत, तर त्या आहेत बघा रखमाबाई जनार्दन सावे. पर्याय क्रमांक 2. तर याची माहिती जर तुम्हाला घ्यायचीच असेल, आता एवढं बोलून बी जर कुणाचा विश्वास नसेल, तर इयत्ता 8वीचं पुस्तक जाऊन उघडा आणि बघा नीट. जाऊया पुढं. ह्या बघा, ह्या आहेत रखमाबाई जनार्दन सावे. या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या, बघा, वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. त्यांना स्त्रियांसाठी आरोग्य विषयक व्याख्यानमाला चालवल्या. तसेच राजकोट येथे त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची शाखा उघडली. एकंदरीत स्त्रियांसाठी म्हणजे अग्रेसर असणाऱ्या स्त्रियांना जे काही म्हणजे एकंदरीत तेव्हा स्त्रिया कशा होत्या माहितीये का, अधोगती होती ना तेव्हा खूप भारतामध्ये, शिकलेले वगैरे लोक नव्हते, तर त्यांना जागृत करण्यासाठी यांना बरेचसे काही पावलं उचललेले आहेत, म्हणजे आरोग्य विषयक. आता बघा, खालील विधाने वाचा आणि योग्य पर्यायाची निवड करा. तर पहिलं काय विधान आहे, की प्रधान. आता बघा, हे इथं प्रधान वगैरे वाचलं की असं गोंधळून जायचं नाही. तर जे काही छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांना अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं होतं, बरोबर आहे का. तर त्यामधले हे पद वगैरे आहेत
आणि त्यांची कार्य त्यांच्या समोर दिलेली आहेत. तर आपल्याला काय करायचंय, त्याच्यावरून योग्य पर्याय शोधायचा आहे. तर अगोदर विधानं वाचावं लागतील आपल्याला. तर प्रधान यांचं कार्य काय दिले माहिती का, राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था करणे. तर योग्य आहे ना हे बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, मंत्री. तर मंत्री हे राज्याचा जमा खर्च पाहतात का, तर अजिबात नाही ना. तर म्हणजे एकंदरीत राज्याचा जमा खर्च पाहण्याचं कार्य कोणाचं आहे, तर अमात्यांचं आहे, बरोबर की नाही. आणि मंत्र्याचं काम काय आहे, तर मंत्र्यांना पत्र व्यवहार सांभाळावा लागतो, बरोबर. तर हे विधान आहे बघा चुकीचं. आपल्याला पाहिजे योग्य पर्याय निवडा म्हटलेला आहे विधान वाचून. तर फक्त योग्य आहे पर्याय क्रमांक 1. तर माहितीये का, जेव्हा मी 7वीचा इतिहास शिकवला, 7वीचा इतिहास हा मध्ययुगावर आधारित आहे. म्हणजे मध्ययुगाचा इतिहास आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा, तेव्हा मी व्यवस्थितरित्या तुम्हाला अष्टप्रधान मंडळ दाखवलेलं आहे. पण तरी सुद्धा आता कशी आहे, वेळ आणीबाणीची आहे, तुम्ही विसरला पण आजकाल, बरोबर की नाही. त्यामुळे मी काय केलं, इथं परत एकदा अष्टप्रधान मंडळ घेऊन आलेली आहे. कारण कसं आहे, माझं कर्तव्य मी केलंच पाहिजे, बरोबर की नाही. तर इथं बघा प्रधानांची नावं दिलेली आहेत, पदं दिलेली आहेत आणि त्यांची कामं पण दिलेली आहेत, बरोबर की नाही. तर आपल्याला काय विचारलं होतं, मंत्री हे काय करतात म्हटलं होतं, तर राज्याचा जमा खर्च पाहतात. परंतु पाहतात का, नाही. तर मंत्र्यांचं काय काम आहे, तर ते आहे बघा पत्र व्यवहार सांभाळणे. मंत्री कोण होते तेव्हाचे, तर ते होते बघा दत्ताजी त्रिंबक वाकनीस हे होते. त्यानंतर मग आपल्याला विचारलं म्हणजे दिलं होतं की मंत्र्यांच्या पुढं राज्याचा जमा खर्च पाहणे. पण जमा खर्च पाहण्याचं काम कोणाचं आहे, तर अमात्य यांचं आहे. अमात्य कोण होते, तर रामचंद्र निळकंठ मुजुमदार हे होते. त्यानंतर प्रधानांचं कार्य दिलतं बघा. प्रधान कोण होते, मोरो त्रिंबक पिंगळे हे होते. तर त्यांचं कार्य अगदी तिथं म्हणजे प्रश्नामध्ये दिलेलं होतं का, ते योग्य होतं. राज्यकारभार चालवणे आणि जिंकून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे त्यांचं काम होतं. त्याच्यानंतर अण्णाजी दत्तो हे कोण होते, सचिव होते. सरकारी आज्ञापत्रे तयार करणं हे त्यांचं काम होतं. हंबीरराव मोहिते हे सेनापती होते बघा. आणि सैन्याची व्यवस्था ठेवणे हे काय होतं, तर त्यांचं राज्य आणि त्याचबरोबर सैन्याची व्यवस्था ठेवून राज्याचं रक्षण करणं हे काम होतं बघा हंबीरराव मोहिते यांचं, म्हणजे सेनापतीचं. त्याच्यानंतर रामचंद्र त्रिंबक डब्बीर यांचं म्हणजे एकंदरीत पद काय होतं, तर सुमंत असं पद होतं. आणि ते काय करत होते, तर परराज्याशी संबंध ठेवत होते. म्हणजे परराष्ट्र मंत्री होते असं म्हणा ना आता सध्याच्या काळामध्ये, है की नाही. त्यानंतर निराजी रावजी हे कोण होते, तर न्यायाधीश होते बघा. आणि न्यायदान करणं हे त्यांचं काम होतं. आणि पंडितराव कोण होते, तर मोरेश्वर पंडित इथं दिलंय बघा. पंडितराव म्हणलं हे ते पंडितरावच. आणि धार्मिक व्यवहार पाहणे हे त्यांचं काम होतं. आणखीन इथं एक महत्वाची गोष्ट आता जाता जाता सांगतेच तुम्हाला, की न्यायाधीश आणि पंडितराव जे होते की नाही, तर म्हणजे कितीही आणीबाणीची वेळ आली तरी सुद्धा ते युद्धाला जात नसे. जर समजा परीक्षेत प्रश्न विचारला, खालीलपैकी कोण युद्धाच्या प्रसंगी सुद्धा युद्धाला जात नसत, म्हणजे हे बाकीचे सगळे काय होते, तर लईच आणीबाणीची वेळ आली तर युद्ध प्रसंगी त्यांना युद्धाला सुद्धा मैदानावर उतरावं लागत होतं. परंतु ह्या दोघांना उतरावं लागत होतं का, तर नाही. म्हणजे युद्धाला जात नसत असं लिहू का इथं, जात नसत. कोण कोण नव्हते जात, तर न्यायाधीश आणि पंडितराव. तर एकंदरीत जेवढी माहिती महत्वाची होती ती मी इथं दिलेली आहे. जाऊयात पुढं. बघा, इंदिरा गांधी कालवा डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे. तर कोणत्या राज्याच्या वायव्य भागात आहे, तर राजस्थानच्या वायव्य भागात आहे. कोणता कालवा, इंदिरा गांधी कालवा. पुढे जाऊया. बघा, महाराष्ट्रात सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे, तर तो आहे रत्नागिरी. जवळजवळ सगळ्यांना माहित आहे, बरोबर. त्यानंतर बघा इथं आपल्याला विधान दिलेलं आहे. 1936 साली प्राध्यापक जी रंगाच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची स्थापना झाली. म्हणजे अगदी बरोबर आहे हे विधान. त्यानंतर बघा आपल्याला विधान दिलंय. अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते, तर स्वामी सहजानंद सरस्वती हे होते. ते पण विधान योग्य आहे.
म्हणजे दोन्हीही विधानं योग्य आहेत. तुम्ही म्हणता की उग मॅडम म्हणजे कसं काय योग्य म्हणायला, तर मी याच्यासोबत दाखला पण आणलेला आहे तुम्हाला द्यायला, बरोबर की नाही? थांबा जरासं, आता बघा त्याच्या अगोदर मला उत्तर लिहून घेऊ द्या. अ आणि ब दोन्हीही काय आहेत तर योग्य आहेत. हे बघा इथं ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आता इकडे बघा, हे आहेत बघा प्राध्यापक एन जी रंगा. तर 1936 मध्ये प्राध्यापक एन जी रंगा यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय किसान सभेची काय करण्यात आली, स्थापना करण्यात आली. हेच विधान होतं ना पहिलं. त्याच्यानंतर काय म्हटलं होतं की स्वामी सहजानंद सरस्वती या सभेचे काय होते तर अध्यक्ष होते. अगदी बरोबर आहे, दोन्ही विधान बरोबर की नाही? आणि या सभेचे म्हणजे या सभेने शेतकऱ्याच्या हक्काचा काय केला, जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला. म्हणजे एकंदरीतच या सभेची काय कार्य होती ती पण सांगितली. 1936 साली महाराष्ट्रातील ग्रामीण भागात फैजपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरले आणि या अधिवेशनामध्ये हजारो शेतकरी काय होते तर उपस्थित होते. लक्षात ठेवा, प्राध्यापक एन जी रंगा यांना. आता बघा, गटात न बसणारा शब्द ओळखा. तर गटात न बसणारे शब्दाचे तर बरेच जण काय करतात ते प्रश्न म्हणजे आपल्या मापातच धरत नाहीत बघा. कारण की त्यांना कसं म्हणजे वेगळा शब्द निवडायचा हेच समजत नाही. आता बघा इथं काय दिलंय, रायगड दिलेला आहे, त्याच्यानंतर प्रतापगड दिलंय, पावनगड दिलेला आहे आणि इथं दिलंय बघा पद्मदुर्ग. हं? तर मग आता याच्याकडे पाहिल्याच्या नंतर असं लक्षात येतंय की सगळ्याला सगळेच किल्ले आहेत, बरोबर की नाही? सगळ्याला सगळे किल्ले आहेत हे मी पण मान्य करते. परंतु माहितीये का, हे जे काही रायगड असेल किंवा प्रतापगड असेल, पावनगड असेल, हे तीनही काय आहेत तर डोंगरी किल्ले आहेत. तीनही काय आहेत, डोंगरी किल्ले आहेत. डोंगरी किल्ले आहेत. परंतु हा जो काही काय आहे तर पद्मदुर्ग आहे की नाही, तर हा मात्र काय आहे तर जलदुर्ग आहे किंवा पाण्यामध्ये बांधलेला किल्ला आहे. त्यामुळं हा वेगळा आहे. आलं लक्षात? तर इथं आपल्याला वेगळा शब्द शोधायचा होता, तर तो आहे बघा पद्मदुर्ग. पर्याय क्रमांक 4. आता इथं बघा तुम्हाला दिसत असेल, हा आहे बघा पद्मदुर्ग किल्ला. अगदी पाण्यात बांधलेला आहे, है की नाही? जलदुर्ग आहे, बरोबर की नाही? म्हणजेच माझ्या म्हणजे मला सांगायचे काय की ते 3 किल्ले काय होते तर डोंगरी किल्ले होते आणि हा काय होता तर जलदुर्ग होता, म्हणून हा वेगळा. आता बघा स्वराज्यात सुमारे 300 किल्ले होते. या किल्ल्यांची बांधणी आणि दुरुस्ती यासाठी महाराजांनी मोठा खर्च केला. आता याच्याविषयी तर चर्चा करण्याची म्हणजे गरजच नाही ना. मी एवढा म्हणजे डिटेलमध्ये शिकवला आहे तुम्हाला मध्ययुगाचा इतिहास आणि एकदम रंजक पद्धतीनं की बऱ्याच जणाला तर आता शिवाजी महाराजांविषयी काहीही प्रश्न विचारला तरी उत्तर येतच सगळ्यांना. आता बघा, रायगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले. आलं लक्षात? ते हे 3 काय आहेत डोंगरी किल्ले आहेत आणि या किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे अधिकारी असत. आता बघा हे पण फार महत्वाचं आहे. किल्ल्यावर कोणते अधिकारी होते? किल्लेदार होते. त्याच म्हणजे किल्लेदार, त्याच्यानंतर सबनीस आणि कारखानीस. तर इथं काय सांगितलंय बघा, धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी होता. जर तुम्हाला कारखानीस या अधिकाऱ्याचं कार्य काय आहे किंवा त्याच्या वर कोणती जिम्मेदारी असते असा जर प्रश्न विचारला तर लक्षात ठेवायचं, उत्तर द्यायचं धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्याचं काम कोणाकडे होतं? कारखानीस यांच्याकडे होतं. जाऊया मग पुढे. आता बघा, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेलं प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे? तर आपल्या ऑप्शन मध्ये किंवा ऑप्शन पैकी त्या ठिकाणी कापेश्वर हे काय आहे तर यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेलं प्रसिद्ध ठिकाण आहे कापेश्वर. तर बघा याविषयी म्हणजे किंवा हे प्रश्न आपण रिपीट मारलेला आहे, तर अगोदर याचं आपण जेव्हा उत्तर दिलं कापेश्वर तर काही जणांनी कमेंट केली होती की नाही याचं उत्तर काय नाही, कापेश्वर नाही. परंतु आपण हे काय केलेले रिचेक केलेले प्रश्न आहेत. परत याचा आपण व्यवस्थितरित्या म्हणजे जिथून माहिती मिळेल तिथून माहिती मिळवून सुद्धा याचं उत्तर काय आहे तर कापेश्वर हेच आहे. तर हेच उत्तर काय करायचं ग्राह्य धरून आता पुढे जाऊया आपण. बघा, संघ शासनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही
नीट प्रश्न वाचायचं बरं. बऱ्याच वेळेस काय होते माहितीये का, कोणाचा समावेश होतोय असं आपल्या म्हणजे एकंदरीत आपण वाचून जातो आणि पहिल्यांदाच हा राष्ट्रपतीचा होतंय की म्हणून लगेच पहिल्यालाच गोल करतो, बरोबर की नाही. पण इथं म्हणलंय काय, संघ शासनात खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही. तर बघा, राष्ट्रपतीचा होतोय हा संघ शासनामध्ये, पंतप्रधान म्हणजे प्रधानमंत्र्याचा होतोय, मंत्रिमंडळाचा होतोय, परंतु सरन्यायाधीश यांचा होतोय का हो? तर नाही होत ना. तर हेच आपलं उत्तर आहे मग, बरोबर की नाही, की संघ शासनामध्ये कोणाचा समावेश होत नाही, सरन्यायाधीश यांचा समावेश होत नाही. तरी पण मी तुम्हाला संघ शासन नेमकं आहे कसं तर दाखवते, है की नाही. बघा, हे संघ शासन आहे तर त्याच्यामध्ये अगोदर कोण आहेत तर राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपतीच्या खाली मग इथं कायदे मंडळ आहे आणि मग कार्यकारी मंडळ आहे. कायदे मंडळात पुन्हा कोण आहे तर लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. त्याच्यानंतर कार्यकारी मंडळामध्ये कोण आहे, म्हणजे कार्यकारी मंडळ म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी करते ना कायद्याची, तर तिथं पंतप्रधान आहेत, त्याचबरोबर त्यांचं मंत्रिमंडळ आहे. आणि इकडं कायदे मंडळ काय करत असतं तर कायद्याची निर्मिती करत असतं, बरोबर की नाही. तर अशा पद्धतीनं हे संघ शासन व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न आहे, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, रामराणी भद्रकाली रणरंगिणी क्रुद्ध झाली, प्रयत्नांची वेळ झाली, मुघल हो सांभाळा. असे ताराबाईंच्या कर्तृत्वाचे वर्णन करणारा कोण? कोण आहे मग? तर तो आहे बघा कवी देवदत्त. तर हा प्रश्न हल्लीच म्हणजे मला वाटते हो 24ला का 25लाच आलेला आहे. तर अशा पद्धतीनं एकंदरीत सगळी माहिती देऊन बऱ्याच जणांना काय वाटते माहितीये का, की हे जे काही दिलेलं विधान आहे, अगोदर प्रश्न असाही आलेला आहे की हे कोणाविषयी म्हटलेलं आहे, तर असाही प्रश्न येऊन गेलेला आहे. तर आता सध्या विचारलेला प्रश्न आहे की की हे एकंदरीत कोणी केलेलं आहे असं वर्णन, तर ते केलेलं आहे कवी देवदत्त. कवी देवदत्त कोण होते तर बघा इथं, ताराबाईच्या कर्तृत्वाचे वर्णन करताना शिवभारतकार परमानंदाचा मुलगा आहे. कोण? तर कवी देवदत्त हे काय आहे तर शिवभारतकार. तर बघा, हे शिवभारत हे जे काही साहित्य आहे तर हे कोणाचं आहे तर परमानंद यांचं आहे. एखाद्यास विचारलं जाऊ शकतं की शिवभारत हे कोणाचं आहे, तर परमानंदांचं आहे. आणि त्यांचा मुलगा कोण आहे तर देव दत्त हे आहे. तर यांना असं एकंदरीत म्हटलेलं आहे की ताराबाई रणराणी भद्रकाली कोपली, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे झाले पाणी. तर अशा पद्धतीची वाक्यरचना कोणी केली तर कवी देवदत्त यांना केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरते एवढे प्रश्न बस झाले. आता राहिलेले प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊया. भेटूया मग लवकरच पुढच्या लेक्चरला.